तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल अभ्यास मंत्रामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पोस्टमन, मेलगार्ड आणि MTSचा पेपर आत्ता 27 जानेवारीला संपलेले आहे आणि या पेपरची ॲन्सर की काल आयोगाने जाहीर केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मी खास महत्त्वाची बातमी ते घेऊन आलेलो आहो की पोस्टमन डिपार्टमेंटने पोस्ट ऑफिस डिपार्टमेंटने जाहीर केलेली ॲन्सर की तुम्हा सर्वांसाठी आता उपलब्ध आहे. आणि या आन्सर कीमध्ये जर काही तुमच्याकडनं काही चुका असेल किंवा आयोगाकडनं काही चुका असेल तर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी आयोगाने इथे तारीख जाहीरसुद्धा केलेली आहे. त्याबद्दल प्रत्येकाला एक मेसेजसुद्धा आलेला आहे मित्रांनो. तर कोणाला आला असेल किंवा नसेल आला तरी काळजी करण्याची कारण नाही आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुमची ॲन्सर की चेक करू शकता. काही जर चूक असेल एखाद्या प्रश्नामध्ये, उत्तरामध्ये कोणती तुम्हाला जर एखादं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही दिनांक 7/2/2021 ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर या संदर्भी प्रत्येकाला एक मेसेज आणि ईमेलसुद्धा आलेला आहे. तर काळजीपूर्वक आपली ॲन्सर की चेक करा आणि तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. बघा, एक तुम्हाला हा मेसेज मी इथे दाखवत आहे. अशा पद्धतीने एक मेसेज येत आहे मित्रांनो, प्रत्येकाच्या मोबाईलला बघू शकता तुम्ही. तो MTS असेल, मेलगार्ड, पोस्टमॅन आणि मेलगार्डचा पेपर असेल, जो कोणी ज्यांनी दिला असेल त्या सर्वांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तर तुम्ही बघू शकता इथे की प्रत्येकाला अशी ॲन्सर की ओपन होईल आणि तुम्ही ॲन्सर की ओपन केल्यानंतर या प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही दिलेल्या उत्तराच्या समोर चूजन ऑप्शन लिहून असेल आणि त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे आयोगाचं ते हिरव्या रंगात असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रश्न तपासून बघा, तुमचे मार्क मोजून घ्या आणि एखाद्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला ऑब्जेक्शन वाटत असेल तर तुम्ही दिनांक 7 फेब्रुवारीपर्यंत ऑब्जेक्शन घेऊ शकता. वेळसुद्धा दिलेली आहे मित्रांनो, रात्री 11:59 तर लवकरात लवकर ही तुमची ॲन्सर की तपासून घ्या. ऑब्जेक्शन असल्यास नक्कीच घ्या आणि ज्या सर्वांना जवळपास 65 ते 65 मार्काच्या वरती मार्क असेल त्या सर्वांनी पुढच्या स्टेपसाठी सुरुवात करायला हरकत नाही मित्रांनो. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही आता बघितला आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.